नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर बेधडक आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. ईडीची शिडी कोणाच्या फायद्याची? महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर सूत्र फिरू लागले. मुंबई पोलिसांना आदेश दिल्यानंतर त्यांनी गुन्हाही दाखल केला. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आणि हे प्रकरण ईडीकडे औपचारिकपणे वर्ग झालं का नाही हे कळायच्या आधीच ईडीनं गुन्हा दाखल केल्याची बातमी सगळ्याच माध्यमांमध्ये झळकली आणि राज्यातल्या कुरघोडीच्या राजकारणानं चांगलाच वेग घेतल्याचं स्पष्ट झालं. भाजपवर सुडाच्या राजकारणाचा आरोप होऊ लागला आणि मग भाजपच्या नेत्यांनी कानावर हात ठेवले. तर शरद पवार यांच्यावर कारवाईची कुऱ्हाड पडू शकते असं दिसताच स्वतः पवार आक्रमक झाले आणि ईडीच्या कार्यालयात आपण स्वतः जाऊ असं त्यांनी जाहीर केलं. पुढे दिवसभरात आज काय झालं हे आपल्याला माहितीच आहे, पण यात मुख्य मुद्दा आहे की या ईडीची शिडी निवडणुकांच्या तोंडावर कोण वापरणार? भाजप का राष्ट्रवादी? विरोधकांच्या मध्ये नवा जोश आणण्यासाठी ईडीची ही कथित कारवाई फायद्याची ठरू शकते का नाही? भाजपचा डाव शरद पवार यांनी मोठ्या हुशारीनं उलटवला आणि ईडीचा नेमका शिडीसारखा फायदाही करून घेतला. पण हा फायदा राष्ट्रवादीच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणी म्हणजे भाजपनं तर नाही ना करून घेतला किंवा करून घेणार नाही ना? का ईडीचा उपयोग मुळातच भाजप शिडीसाठी करत आहे? पाहूयात ईडीची शिडी कोणाच्या फायद्याची. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत आपले संपादक, अर्थातच न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे, केशव उपाध्ये भाजपचे उपमुख्य प्रवक्ते आपल्यासोबत आहेत, वैशाली नागवडे राष्ट्रवादीच्या नेत्या आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत आणि नाशिकहून आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत हेमलता पाटील काँग्रेसच्या प्रवक्त्या. सुरुवातीला जाऊयात केशव उपाध्ये यांच्याकडे. केशव उपाध्ये, तुमचा डाव तुमच्या बऱ्यापैकी अंगलट आला असं दिसतंय. तुम्ही चांगला उपयोग करून घ्यायचा ठरवलं तर ईडीचा शिडीसारखा, पण काही हाती लागलं नाही. केशव उपाध्ये, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? केशव उपाध्ये यांच्यापर्यंत आवाज जात नाहीये, पण आपण राष्ट्रवादीच्या नेत्यांच्याकडे जाऊयात. वैशालीताई, शरद पवार यांच्यावर ही कारवाईची नोटीस पाठवणं, त्यांचं नाव या सगळ्यात येणं, एक प्रकारे भाजपवर आणि सत्ताधाऱ्यांवर आरोप होतोय की त्यांनी फार चांगला शिडीसारखा वापर करून घेतला ईडीचा राष्ट्रवादीला कॉर्नर करण्याकरता. पण पवारांनी ज्या पद्धतीने याकडे पाहिलं, शिडी तर तुम्हीच करून घेतली ईडीची. गेले 5 वर्षात सातत्याने तुम्ही बघितलं असेल तर केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार असेल, हे सातत्यानं सूडबुद्धीचं राजकारण करते. फक्त विकासाचं राजकारण म्हणायचं, पण खऱ्या अर्थानं सूडबुद्धीचं राजकारण करायचं हे सातत्यानं गेले 5 वर्ष आपण बघत आलेलो. निवडणुका जशा जशा जवळ आल्या तसं तुम्ही बघितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांना नोटिसा पाठवण्याचं, ईडीच्या नोटिसा पाठवून त्यांना धमकवण्याचं आणि त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा भाजप सरकारकडनं सातत्यानं झाला. त्यांना कदाचित असं वाटलं असेल की आमचे नेते, आमचे दैवत आदरणीय पवार साहेब यांना सुद्धा कुठेतरी सातत्यानं तुम्ही महिनाभर बघितलं असेल. महिनाभर म्हणजे जेव्हा हे पिटिशन दाखल झालं, एमएससी बँक हायकोर्टाने निर्देश दिले गुन्हा दाखल करायचे पोलिसांना, ते सगळं झाल्यानंतर मधला एक थोडासा गॅप गेला आणि ह्या गॅपमध्ये आदरणीय पवारसाहेब हे महाराष्ट्रात फिरायला सुरुवात केली आणि जशी जसं पवारसाहेबांना महाराष्ट्रात खूप मोठा प्रतिसाद मिळत गेला आणि हा प्रतिसाद आता कसा रोखायचा आहे ह्या भूमिकेतनं खरं तर भाजप सरकारने हा निर्णय घेतला आणि पवारसाहेबांनी कुठलीही चूक नसताना, कुठल्याही ह्याच्यात त्यांचं नाव नसताना त्यांना ह्या गुन्ह्यात अडकवण्याचा भाजपने सूडबुद्धीच्या राजकारणातनं प्रयत्न केलेला आहे. तुम्ही बघितलं असेल, सोलापूरपासून दौरा सुरू झाला. नाशिक असेल, सोलापूर असेल, नगर असेल, उस्मानाबाद असेल आणि परवाच झालेला साताऱ्याचे सगळे मेळावे असतील, सगळीकडे आदरणीय पवारसाहेबांनी
जिथे जिथे गेले तिथे गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली आणि गर्दी होत असताना तरुणांची गर्दी झाली. आतापर्यंत 5 वर्षात ह्या मोदी सरकारने आणि फडणवीस सरकारने सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना इकडे तिकडे वळवण्याचा प्रयत्न केला, परंतु आता जनता शहाणी झालेली आहे आणि असं सोडाचं राजकारण पुढच्या काळात मग ईडी असो, सीबीआय असो किंवा कुठलेही आमचे नेते लढणारे आहेत, त्यांचे कार्यकर्ते सुद्धा लढणारे आहेत. त्याच्यामुळे आम्ही रडणार नाही पण लढणार आहोत. बरं, एक प्रकारे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक चैतन्य निर्माण व्हायला एक संधी मिळाली आणि राष्ट्रवादीनं तसा त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतल्याचंही आपल्याला दिसतं आहे. हेमलता पाटील आपल्यासोबत आहेत. हेमलताजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो, पोहोचतोय. मला सांगा, विरोधकांना म्हणजे एक नवसंजीवनी मिळाल्यासारखं वाटतं या मुद्द्याच्या निमित्तानं, कारण अदरवाईज गेल्या काही दिवसात तर विरोधक आहेत की नाहीत असंच वाटत होतं. नाही, ईडीची चौकशी होण्याच्या आधी किंवा ईडीची नोटीस मिळण्याच्या आधी ज्या पद्धतीने आणि काँग्रेसची एक पोलखोल यात्रा असेल, राष्ट्रवादीची यात्रा असेल आणि या माध्यमातून शरद पवार साहेब असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील, आम्ही सर्वांसमोर जातो आहोत. आमचं जे योग्य म्हणणं आहे ते आम्ही मांडत आहोत आणि सरकारचं पोलखोल करण्याचं काम करत आहोत. आपण जे म्हणता की याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरद पवार साहेब घेतील का, तर शरद पवार साहेबांना मी जेवढं ओळखते एक अत्यंत सुसंस्कृत नेता आहे, समाजमनाची जाण असणारा नेता आहे आणि गृह मंत्रालयासारखं मंत्रालय त्यांनी सांभाळलेलं आहे. त्यामुळं कुठल्या गोष्टीचं क्रेडिट घ्यावं आणि कुठल्या गोष्टीचा फायदा करून घ्यावा याचं त्यांना बरोबर ज्ञान आहे. त्यामुळं या गोष्टीचा फायदा स्वतःसाठी करून घेणाऱ्यातले शरद पवार नेते आहेत असं मला अजिबात वाटत नाहीये. कारण त्यांनी आधीपासूनच ज्या पद्धतीने प्रचाराची रणधुमाळी सुरू केली होती किंवा लोकसभेची इलेक्शन झाल्यानंतर लगेचच ते दुष्काळग्रस्त भागामध्ये गेले होते किंवा कोल्हापूर सारख्या ठिकाणी गेले होते, आता पुण्यासारख्या ठिकाणी फिरतायत. त्यामुळे याचा फायदा शरद पवार स्वतः करून घेतील असं मला सुतरामही वाटत नाही आणि त्या दृष्टीने त्यांचा कुठलाही तसा विचार असेल असंही कुठे जाणवत नाहीये. बर, केशव उपाध्याय यांच्याशी आपला संपर्क साधला गेला आहे. केशव उपाध्याय, सरकारनं म्हणजे सध्याचं राजकारण हा सापशिडीचा खेळ आहे जर का म्हटला तर सरकारनं बरोबर डाव साधण्याचा प्रयत्न केला होता, पण शरद पवार यांनी त्याच सापाची शिडी केली. असं आहे मिलिंद, मी चर्चा ऐकत होतो, आदरणीय राष्ट्रवादी नेत्या ताई बोलत होते, तेही मी ऐकलं आणि मला खरंच हसू आलं त्यावेळी. म्हणजे जमिनीपासून आपलं वास्तव तुटलं की आपण कसंही काही बोलत सुटतो याचा एक मला अंदाज त्यावेळी आला. पण ठीक आहे, मला काही म्हणायचं नाही, त्यांना त्यांच्या पक्षाच्या मर्यादा आहेत. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे, ही कारवाई कुणी केली, कशासाठी केली याचंही किमान माहिती नसावी. म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांनी जी कारवाई सुरू केली त्याचं हे कन्क्लुजन आलेलं आहे. सगळ्यात पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, 40 दिवस हायकोर्टाचा खटला निकाल लागून तो आला, 40 दिवस झाले. 40 दिवसात शरद पवारांना कधीही त्याच्याबद्दल, बरं ते खटला गेले 4-5 वर्ष सुरू आहे, ज्यावेळी नाव त्याच्यामध्ये आहे, बरं त्यावेळी त्यांना कधी असं सांगू असं वाटलं नाही की हे माझ्याबद्दल काही नाही आहे. ज्यावेळी हायकोर्टाचा निकाल येतो त्याच्यामध्ये ज्या उल्लेख येतो त्यावेळी 40 दिवसात काही करू असं वाटत नाही. आणि आत्ता अचानक, खरं मगाशी मी प्रश्न विचारला, राजकारण कोण करू इच्छित आहे, शिडी करायचं आहे, मुळात भारतीय जनता पार्टीचा असल्या गोष्टीवर विश्वास नाही. आता कोणतरी म्हणले काय म्हणे शरद पवारांची लोकप्रियता खूप वाढली आहे, काय लोक येत आहेत. 6 महिन्यापूर्वी इनमिन 4 खासदार निवडून आले आणि त्यातला एक स्वॅप शिवसेनेतनं आणलेला कोल्हे, त्यातनं राहिले 3, तिथलाही आज गेला, उदयनराजे तर सोडून गेले. ज्यांच्याकडे स्वतःचे खासदार टिकत नाहीत, नेते टिकत नाहीत, त्यांच्याबद्दल म्हणजे अशा प्रगतीचं गरजच नाही. म्हणून भारतीय जनता पार्टीची मानसिकता नाही, संस्कृती नाही, विचार नाही. विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक प्रकारे राजकारण किती करण्याचा प्रयत्न केला तरी प्रत्यक्षामध्ये त्यांनी खरं जर त्यांना खरोखर राजकारण करायचं नसतं तर त्यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागायला पाहिजे होती. हायकोर्टाचा निकाल आहे तो हायकोर्टाचा निकाल. एक मिनिट मिलिंद, मुळात दिल्लीच्या तख्तापुढे महाराष्ट्र झुकत नाही वगैरे भाषा वापरली. 1999 साली सोनिया गांधींच्या नेतृत्वावरून जे काँग्रेसमधनं काढून टाकलं त्याच्यानंतर ते पुन्हा काँग्रेसच्या वळचणीला गेले. त्यावेळी खरं तर दिल्लीच्या तख्तापुढे महाराष्ट्र अपमानित झाला होता. ही 1999ची गोष्ट.
आता नाही. त्यामुळे मुळामध्ये असं किती इमोशनल भावनिक वातावरण करण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे खरं म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांनी कारवाई सुरू केली, त्याचं कन्क्लुजन आता आलं, कोर्टामध्ये जायला पाहिजे. हे काँग्रेस राष्ट्रवादीचं अंतर्गत म्हणजे भुजबळांच्या याच्यावरती आर पटलांनी सही केली होती, ठीक आहे. हेही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ही बरं. वस्तुस्थिती आहे. काँग्रेसला खरं प्रश्न विचारायला पाहिजे ताईंनी, ते काँग्रेसला प्रश्न विचारणारच नाहीत कारण आताच्यामध्ये, आणि केशव, मग आपण राजकारण उत्तर करायचं घेऊयात ना. म्हणून भाजप टीका करायची. केशव, आपण तो उत्तर आनंद घेत घेऊयात. राहा. वैशाली याला काय उत्तर आहे? घ्या. तुम्ही जर बघितलं, ह्यांनी पूर्वीचं सगळं सांगितलं, नेते घेतले. आता ह्याच नेत्या जेव्हा राष्ट्रवादीत होते तेव्हा ह्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून ह्यांना बदनाम करण्याचं काम केलं. आणि आता त्यांच्याकडे झाले. आमच्या मध्यंतरी आमच्या नेत्या सुप्रियाताई म्हटल्या की वॉशिंग पावडर, ह्यांच्याकडे अशी कुठली वॉशिंग पावडर आहे की आमच्याकडनं तिकडे गेले की ते क्लीन होतात. म्हणजे सगळे आमचे नेते, ह्यांच्याकडे नेतृत्वच नाहीये. ह्यांच्याकडे जर नेतृत्व असतं, पहिल्या नाही. फळीतलं नेतृत्व असतं, तर आमच्या पक्षातले लोक घेण्याची गरज यांना पडली नसती. आज हे सगळं झाकण्याचं काम करतायत आणि हे झाकत असताना फक्त जो माणूस, जो महाराष्ट्राची अस्मिता आहे, आणि मी त्यांना हे सांगू इच्छिते, आज महाराष्ट्रात इतिहास घडलेला आहे आणि दिल्लीच्या तख्तापुढे महाराष्ट्र कधीही झुकलेला नाही. हे पुन्हा एकदा पवार साहेबांनी वैशालीताई, दाखवून त्यांनी- दिलेलं आहे. त्यांनी असं दिल्ली म्हटलं- पुढे सह्याद्री कधीही झुकला. झुकलेली सोनिया नाही. गांधीला शरण गेले तेव्हा झुकला. सोनिया गांधींना शरण गेले तेव्हा झुकला. आणि मुळामध्ये राष्ट्रवादीकडे स्वतःच नेतृत्व कुठे आहे? राष्ट्रवादीचे पहिले 10 नेते काढा, सगळे इतर पक्षात आणलेले तुम्ही आहेत. राष्ट्रवादीचे स्वतःचे नेते कुठे आहेत? राष्ट्रवादीचे स्वतःचे नेते दाखवा. सगळे इतर पक्षात आणलेले नेते, गणेश नाईक पूर्वी शिवसेनेत, छगन भुजबळ शिवसेनेत, धनंजय मुंडे पूर्वी भाजपा. राष्ट्रवादीचे स्वतःचे नेते दाखवा ताई, राष्ट्रवादीचे नेते स्वतःचे दाखवा. सगळे नेते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप या पक्षात घेतले. ज्या पक्षाला स्वतःचे नेते नाहीयेत त्यांनी इतरांवरती बोलावं. किती विनोदाचं बोलताय तुम्ही ताई. अहो ताई, मला राष्ट्रवादीचे नेते दाखवा. सगळे बाहेर आयात नेते. अहो ताई, पण तुमचे राष्ट्रीय नेते सांगा ना मला. सगळे नेते बाहेर आलेले आहेत. एक नेता राष्ट्रवादीचा स्वतःचा दाखवा. अतिशय माझा मुद्दा एवढाच आहे. राष्ट्रवादीचे स्वतःचे नेते सांगा. केशव, एकच मिनिट. केशव उपाध्याय, एक मिनिट. वैशालीताई एकच मिनिट द्या मला फक्त. आपण एकच मिनिटात मी परत तुमच्याकडे येतो. तुमचे मुद्दे साधारणपणे लक्षात आले, पण आपला आजचा विषय आहे तो एकदम वेगळ्या प्रकारचा विषय. कोणाचे नेते कुठून आले, काय आले, याची चर्चा होत राहील. पण महेश सर, मुळात या सगळ्या विषयाकडे खरंच या दृष्टिकोनातनं पाहिलं पाहिजे का? आणि ते पाहणं किती आवश्यक आहे की वेगळ्या भाषेत म्हणायचं तर भाजपनं प्लॉट टाकला आणि तो प्लॉट राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्याचवर उलटवला, अगदी अशा शब्दात म्हटलं अग्रेसिव्हली तर? मी जरा वेगळ्या पद्धतीने याच्याकडे बघतो. कारण राजकारणामध्ये खेळी आणि प्रतिखेळी या गोष्टी होतच असतात आणि विशेषतः जेव्हा निवडणूक येते त्यावेळेस या गोष्टींना जरा जास्त जोर येतो. त्यामुळे जेव्हा आपल्याकडे निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आणि त्याच्या पाठोपाठ जेव्हा हा सगळा घटनाक्रम सुरू झाला त्यावेळेस वाटलंच होतं की येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये ईडीची ही सगळी चौकशी आणि त्यांनी दाखल केलेला गुन्हा या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. सगळ्यात कलाटणी देणारी घटना कुठली घडली ती म्हणजे त्या सगळ्या गुन्ह्याच्या तक्रारीमध्ये जेव्हा शरद पवार यांचं नाव आलं आणि ते नाव आल्यानंतर शरद पवार थांबले नाहीत. त्यांनी अटॅक इज द बेस्ट डिफेन्स हा बुद्धिबळातला अत्यंत महत्त्वाचा डाव इथे वापरला आणि त्यांना समन्स आलेलं नसताना आपण ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाणार म्हणजे असं म्हणतात की ईडी लोकांना चौकशी करायला बोलवते, पण शरद पवारांनी मी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी करा माझी चौकशी. तर ही जी त्यांची खेळी होती ही खेळी त्यांच्या स्वभावाला अनुसरून होती. कारण आतापर्यंत त्यांनी ज्या पद्धतीने अकल्पित चाली चालून शत्रुपक्षाला शह देण्याचा प्रयत्न केलेला होता त्यातलाच हा एक भाग होता असं आपण समजू शकतो. त्यामुळे आता त्यांना घराबाहेर पडू न देता ज्या प्रकारे राज्यातील सरकारने एक वेगळ्या पद्धतीने त्यांचा
डाव त्यांच्यावर उलटवलेला दिसतो. ही फार मोठी घटना आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवनेतृत्व उदयाला आलेलं आहे आणि ते नवनेतृत्व जुन्या प्रस्थांना जुमानत नाही याचं एक दर्शन याच्यामध्ये एक मी पत्रकार म्हणून गेल्या 3 दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा जवळून साक्षीदार म्हणून मी बघतोय. कारण शरद पवार यांचं नेतृत्व आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. साधारणतः 50 वर्षाहून अधिक काळ संसदीय मला बोलायचं लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारं एक दूरदर्शी नेतृत्व ज्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. केंद्रामध्ये त्यांनी स्वतःचं योगदान दिलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाणार असं सांगतात आणि त्यांनी जाऊ नये हे सांगण्यासाठी सहाय्यक आयुक्त दर्जाचा आयुक्त पोलीस आयुक्त त्यांच्याकडे जातो आणि त्यांना सांगतो. ही जी घटना आहे ही घटना खूप बोलकी आहे. राजकीय निरीक्षक याच्यावर अधिक बोलतील, परंतु हे महाराष्ट्राचं राजकारण बदलत चाललेलं आहे. कार्यकर्त्यांनी सुद्धा याचा जरा अभ्यास केला पाहिजे की राजकारण कुठल्या दिशेने चाललेलं आहे. फक्त प्रवक्ते चर्चा करतात किंवा वादंगासाठी विषय घेतात, त्यापेक्षाही वेगळा आजचा दिवस आहे आणि यातून जे काही सिद्ध होणार आहे त्यावर महाराष्ट्राचं राजकारण ठरणार आहे. निश्चितपणे. वैशालीताई, तुम्हाला मगाचपासून काही मुद्दा मांडायचा होता? मला फक्त हा मुद्दा मांडायचा आहे की कोणीतरी विनंती केली म्हणून पवारसाहेब थांबले नाही. तर जर तुम्ही पवारसाहेबांचं ट्विट बघितलं असेल तर महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडू नये. मी सकाळी पुण्याहून आले. पुण्याच्या टोलनाक्यापासून तर मुंबईकडे येणाऱ्या सगळ्या रस्त्यांमध्ये प्रत्येक गाडी ही पोलिसांकडनं चेक केली जाते. आतापर्यंत एवढं प्रशासन यंत्रणा कुठल्याही गोष्टीसाठी राबली नसेल एवढी यंत्रणा राबती आहे. आणि पवारसाहेब एक जुने जाणते नेते आहेत. त्यांनी गृहमंत्रीपद आणि देशाचं संरक्षण मंत्रीपद भूषवलेलं आहे आणि म्हणून कायदा सुव्यवस्था कुठेही बिघडू नये ह्या भूमिकेतनं पवारसाहेब इथे आलेले नाही. जर म्हणजे कोणापुढे ते झुकलेले नाहीयेत हे मला नाही. मी झुकलेलो असं बोललेलं नाहीये. ते घराबाहेर पडले नाही. जी वस्तुस्थिती आहे ती मी वस्तुस्थिती सांगितली. फक्त ते घराबाहेर असं म्हणालेलं नाहीये. नाही, घराबाहेर पडले नाही. नाही सॉरी, घराबाहेर नाही घराबाहेर पडले नाहीयेत असं नाही. घराबाहेर पडले आणि पवारसाहेब पुण्याला गेले. जर पवारसाहेब घाबरले असते तर घराच्या बाहेरच पडले नसते. पवारसाहेब फक्त ईडीच्या कार्यालयात आले नाही आणि डायरेक्ट पुण्याला गेलेत आणि पुण्याला सुद्धा ते पूरग्रस्तांची पाहणी करण्यासाठी गेलेले आहेत. माहिती आपणही आपल्या लोकमतच्या दृश्यांमध्ये दाखवलं. पवारसाहेब पुण्यात पोहोचले आणि त्यांनी पाहणी करायला सुरुवात केली. मला बोलायचं पण तुम्ही केशव, मी येतो तुमच्याकडे. पण मुद्दा असा आहे की पोलीस आयुक्तांनी विनंती केली. ती विनंती शरद पवार यांनी मान्य केली आणि त्यांनी ईडीच्या कार्यालयात जायचं नाही असं ठरवलं. इथपर्यंत तर तुम्हाला काहीच आक्षेप असायचं कारण नाही. नाही, पण ते का जायचं नाही? कारण जी विनंती पोलीस आयुक्तांनी केली ती अशी आहे की महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था बिघडेल आणि पवारसाहेब बरोबर ना. तेच म्हटलं. कोणी महेश सरांनी काही वेगळं सांगितलं नाही आणि मी काही वेगळं सांगितलं नाही. ठीक आहे वैशालीताई. त्याच्यामुळे असं काही नाहीये की पवारसाहेब घराच्या बाहेर पडले नाहीत. पवारसाहेबांना घरात बसवणारा आणि असं कोणीच म्हटलं नाही. केशव बोला. नेता अजून महाराष्ट्रात जन्म घ्यायचा आहे. हो. महाराष्ट्रात देशात जन्म घ्यायचा. लक्षात आलं. केशव बोला. असं आहे मुळात. ठीक आहे, भावनेच्या भरात खूप काही बोलावं लागतं, मला काही आक्षेप नाही त्याच्याबद्दल. मुळामध्ये सगळ्यात लक्षात घेतलं पाहिजे, हे जर आता काय पुण्याला गेले पाहणी करायला, म्हणजे काल ज्या पुण्यातनं पूर आले, पुण्यामध्ये एवढा प्रचंड पावसाने त्रास दिला, त्या थैमान घातलं, तिथे रिलीफ देण्याऐवजी तिथल्या राष्ट्रवादीचे लोक तिथले कार्यकर्त्यांना बोलून घेत होते. म्हणजे पुण्यातल्या सर्वसामान्य जनतेला रिलीफ देण्याऐवजी आपल्या इथे आंदोलनाला या, अशा प्रकारचं राष्ट्रवादीचं आंदोलन होतं. ही दुर्दैवी राजकारण नाही का? मला सांगा. हे आता ताईमध्ये बोलू नका, ताईमध्ये बोलू नका, ताई अहो मध्ये बोलू नका, ताई अहो थांबा ना जरा. अरे मिलिंद, यांना माहित नाही, जरा दूरदर्शन चॅनलचे नियम त्यांना माहिती हवेत जरा. मिलिंद, जरा चॅनलचे नियम सांगा जरा. चर्चेच्या काही पद्धती असतात. हे नळावरचं भांडण नाही. मी बोलतोय तर नळावरचं भांडण नाही. काही भांडण नाही. तुम्ही आपापले मुद्दे नीट मांडा ना. उगाच एक दुसऱ्याला बोलण्यात काय अर्थ? मग तेच ना, अशा पद्धतीने चर्चा करण्याची काही पद्धत नाही. मग थांबा जरा. अहो थांबा जरा. हो, ते माहिती ती दिसतंय, दुनिया बघते तुमची भांडण्याची पद्धत, दुनिया बघते, ती तशी वाटू नये म्हणून मुद्दा सांगा. जरा शांतपणे घ्या. मुळात लक्षात घेतलं पाहिजे. केशव, मुद्दा सांगा. मध्ये मध्ये बोलतायत तेव्हा ते मध्ये मध्ये बोलतायत. ही कुठली पद्धत? मिलिंद, काहीतरी दर्जा असला पाहिजे चर्चेला. त्या ऐकतील मुद्दा तर सांगा. तुम्ही त्यांना ऐकवत राहिल्यानंतर कोणी तुम्हाला उलट उत्तर करणार?
आणि ही ताई, बेधडक ही कुठली चर्चा आहे. ही कुठली तुम्ही पद्धत तुमचा भाऊ, मुद्दा मांडा. राष्ट्रवादी पक्षाची बरोबर आहे बैठक वैशाली नाही ताई, होत. त्यांना काही मुद्दा बोलू मांडू नका दे तुम्ही. त्यांचा मुद्दा ते खोलून महेश, मला बोलू काढतील देत नाही, केशव फक्त राष्ट्रवादीच्या मुद्दा मांडा बैठकीसारखं बोलताय तिथे. आणि ताई तुम्ही असं पण काही त्यांचं बैठकीत म्हणणं चर्चेत पूर्ण होऊ द्या, मग संगत तुम्ही असतात. तुम्हाला राष्ट्रवादी संधी मिळेल बैठक ना. नसते. मिलिंद तुम्हाला संधी देतील ना, तुम्ही बोलू शकता. हा, ही थोडी केशव बोला तुम्ही. ताई, आपण थोडी शिस्त, सभ्यता केशव, थोडं आपण आता पाळली मुद्दा पाहिजे मांडा ना. चर्चेमध्ये. लक्षात आलं. भावनेमध्ये मोठा सगळेजण आवाज होतो, ऐकतायत. पण ऐकलं पाहिजे. मला बोला. माझा मुद्दा असा की सभ्यता मुळामध्ये कोणी शिकू मुळामध्ये लक्षात नये. घेतलं पाहिजे. मुळात भाजपला लक्षात किती घेतलं पाहिजे. आता हे सभ्यता बघा, आणि हे शिस्त काय? आहे ते हे बघा, आम्हाला हे बघा, महाराष्ट्राच्या हे बघा, जनतेला आता काय कळलेलं आहे चाललंय? 5 वर्षात. केशव तुम्ही हे- थेट हे मुद्दा किती मांडा अशी बडबड केल्याने आपला मुद्दा खरा ठरत नाही ताई. हे बघा आशाने ना अरे मला मग दोघांनाही मुद्दा थांबावं बडबड लागेल करतोय, अशी आणि बडबड की दुसरीकडे मुद्दा जावं खरा लागेल. मिलिंद, ते मी बोलूच देत अजिबात नाहीये. बडबड करत ही नाही. कुठली मी चर्चा चालली आहे? बेधडक चर्चा मिलिंद, मला बोलत नाही, करते. मला बोलायचं मी मिलिंद. चर्चा माझा करते. मुद्दा पूर्ण होऊ देत नाही, नाही. मग त्या तुम्ही मध्ये थेट मध्ये मुद्दा बोलताय. मांडा, तुम्ही बाकीचं काही बोलूच ही नका राष्ट्रवादी- केशव. पायाखालची ही वाळू दादागिरी आहे का पसरलेली मिलिंद? आहे. मिलिंद, ही तुम्हाला राष्ट्रवादी दादागिरी आहे का इथे चॅनलवरती? बोलायला. ही काय चाललंय मिलिंद? अजिबात मिनिट. दादागिरी करत मिलिंद, ही हेमलता नाही. राष्ट्रवादी पाटील आहेत दादागिरी आहे का? आपल्यासोबत. काय बोलता, दुसऱ्या बोलू द्यायचं नाही. ही आपल्यासोबत कुठली हेमलता पद्धत आहे? पाटील आहेत. हेमलता पाटीलजी, मला पुन्हा एकदा याच मुद्द्याकडे यायचं आहे. केशव आणि केशव उपाध्याय आणि वैशालीताई, तुम्ही फक्त मुद्दे मांडणार असाल तर मी तुमच्याकडे पुढच्या काही सेकंदाने येतो. हेमलताताई, पण तुम्हाला असं वाटतं की काहीशा अडचणीत आलेल्या राष्ट्रवादीला आणि विरोधकांना सुद्धा जर का शरद पवार यांच्यासारखा धोरणी नेता त्यानं या अडचणीचा संधी म्हणून उपयोग करून घेतला, एवढं तर तुम्हाला वाटतं? कारण सुरुवातीला काँग्रेसचे कुठलेच नेते पुढे आलेले नव्हते जोपर्यंत राहुल गांधी यांनी ट्विट केलं नव्हतं. राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर मग राज्यातले काँग्रेसचे नेते सुद्धा समर्थनाला समोर आले, तोपर्यंत सगळे गप्प होते. मिलिंद सर, मगापासून मला बोलण्याची इच्छा होती, परंतु आपण बघितलं की काय प्रकारे सगळी चर्चा चालली होती. मला सगळ्यात महत्त्वाचं एका मुद्द्यावर बोलायचं आहे की महेश सरांनी जो आता मुद्दा मांडला आणि तो अगदी बरोबर त्यांनी त्या पिन पॉइंटेड तो मुद्दा मांडला आणि हीच खरं वस्तुस्थिती आहे की आपण बघितलं की ते बोलताना असं म्हटले की निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीची काहीतरी कारवाई होईल असं एक चित्र निर्माण झालं होतं आणि त्या दृष्टीने हे सगळं पुढचं घडलं. आपण बघितलं की शरद पवार साहेबांनी एका भाजपच्या ज्येष्ठ नेत्याबद्दल मी तुरुंगात गेलो नाही असं विधान ज्या दिवशी केलं त्याच दिवशी आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. कारण भारतीय जनता पक्षाचे खाण्याचे दात वेगळे आहेत आणि दाखवण्याचे दात वेगळे आहेत. एकीकडे मोठमोठ्या बाता करायच्या. आता केशव उपाध्यायांबद्दल मी बोलते, मला अत्यंत वाईट वाटलं की ते बोलले की पुण्याला एवढा पूर आला आणि तुम्ही काय करता. अहो, तुमचे पालकमंत्री कुठं गेले, तुमचे मुख्यमंत्री कुठं गेले, आज चंद्रकांत दादांना अक्षरशः तिथून हाकलून लावलं. तर ह्या गोष्टी आपण बोलायच्या नाहीत, या गोष्टीवर चर्चा करायची नाही. आणि जे शरद पवार आज संपूर्ण ज्या ठिकाणी पाऊस पडलाय त्या भागामध्ये फिरतायत त्यांच्यावरती कुठेतरी दोषारोप करायचा, त्या कार्यकर्त्यांवरती बोट ठेवायचं, ही पद्धत चुकीची आहे. आणि दुसरी गोष्ट ते असं बोलले की राजकारण आता बदलायला लागले. महेश सर बोलताना म्हटले की शरद पवारांना त्यांच्या ऑफिसमधून बाहेर पडून दिलं नाही, त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडून दिलं नाही आणि ही भारतीय जनता पक्षाची दादागिरी आहे. शरद पवारांनी असा विचार केला असेल की ईडीची चौकशी कुठल्याही क्षणी मला बोलवतील. आता प्रचार दौरा सुरू झालाय, तुम्ही 24/7 ह्या इलेक्शन मोडमध्ये असता आणि जेव्हा महाराष्ट्रामध्ये निवडणूक लागलेली आहे तेव्हा एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यावरती जर असे दोषारोप होत असतील तर त्यांनी त्याचा कुठे प्रतिकार करायला नको. आणि ईडीची चौकशीला मी सामोरं जातो हे त्यांचं काही चुकीचं नव्हतं, परंतु ती गेम आपल्यावर उलटेल, त्याचा आपल्याला इलेक्शनमध्ये फटका बसेल आणि म्हणून त्यांना कार्यालयाच्या बाहेर न येऊन देण्यासाठी हा सर्व खटाटोप केला गेला. ही वस्तुस्थिती आहे आणि या दृष्टीने सुद्धा ह्या गोष्टीची चर्चा झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, काँग्रेस पक्ष हा शरद पवार साहेबांच्या आणि एक प्रकारे राष्ट्रवादी हेमलताताई, काँग्रेस तुम्हाला पोलिसांच्या भूमिकेबद्दल पण थोडंसं प्रश्नचिन्ह तुमच्या मनात आहे असं वाटतं? कारण तुम्ही म्हणालात की त्यांना येऊ दिलं नाही, म्हणजे पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा विषय सांगितला आणि त्यांना म्हटलं की तुम्ही ईडीच्या कार्यालयात जाऊ नका. एक अगदी ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि ईडीची शिडी कोणाच्या फायद्याची याबद्दल आपण बोलतो. ब्रेकच्या पूर्वी हेमलताताईंनी काही मुद्दे मांडले होते आणि ब्रेकच्या आधी खरं तर आपण याच मुद्द्याकडे आलो होतो, पण तो मुद्दा नंतर थोडासा भरकटला. ते म्हणजे ईडीच्या माध्यमातून आलेल्या अनेक अडचणींचा शरद पवार यांनी पक्का उपयोग करून घेतल्याचं आत्तापर्यंत तरी दिसतंय. केशव उपाध्याय, तुम्ही पडद्याच्या मागनं भाजपच्या सरकारनं असा पुरेपूर प्रयत्न केला होता राष्ट्रवादीला पुरता अडचणीत आणण्याचा? पडद्याच्या मागनं राष्ट्रवादीला अडचणीत आणलं असेल तर ते काँग्रेसने आणलं, हे वस्तुस्थिती आहे. 2013 पृथ्वीराज चव्हाणांनी या सगळ्या खटल्याची परवानगी दिली, सही केली, सगळ्या पुढच्या चौकशा लावल्या
आणि त्याचं कन्क्लुजन, लॉजिकल कन्क्लुजन जे ते काल त्या हायकोर्टाच्या निर्णयामध्ये. मला हे सांगायचं नेता कसा असतो. मला तुम्हाला सगळ्यांनी इथं महेश म्हात्रे बसलेत, मिलिंद भागवत, तुम्हाला माहिती आहे मोदी आणि शहाच्या विरोधामध्ये 10-10 वर्ष खोट्या चौकशा, खोटे आरोप, SIT नेमण्याचे प्रकार केले गेले. त्या सगळ्याला त्यांनी कुणी, या दोन्ही नेत्यांनी त्याच्या समोर गेले, कोर्टातनं स्वच्छ होऊन बाहेर पडले. असं 4 लोक जमवायची आणि काहीतरी गोंधळ घालण्याच्या धमक्या द्यायच्या आणि मी असं करेन म्हणायचं, असे उद्योग या नेत्यांनी केले नाहीत. खरं म्हणजे मुळामध्ये हे 40 दिवसापूर्वी निकाल ज्यावेळी आला त्यात सुद्धा सातत्याने गेले. ज्यावेळी ही सगळी केस सुरू आहे, या केसच्या पिटिशनमध्ये नाव आहे, किंगपिन म्हणून नाव आहे. आता हे सगळं असताना त्यावेळी का त्यांना आक्षेप घ्यावासा वाटला नाही. म्हणजे प्रश्न असा आहे की राजकारण करण्याचा प्रयत्न जरी केला तरी हे राजकारण चालणार नाही. लोकांना वस्तुस्थिती काय ती माहिती आहे, किंबहुना ती जास्त प्रकारे माहिती झाली, ही त्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे. कदाचित आतापर्यंत 4-2 लोकांचं शरद पवारांचा रोल आहे हे कदाचित माहिती नसतं, पण आता शरद पवारांचा रोल आहे, कोर्टाच्या आदेशात आहे, हे सुद्धा लोकांपर्यंत गेलं. आता त्यांना दाद मागायची होती, त्यांनी सुप्रीम कोर्टात जाणं हा खराब पर्याय होता, पण ते त्यांना करायचं नव्हतं. त्यांना 4 लोक जमवून राजकारण करायचं होतं. त्यांना त्या राजकारणातनं जे कळायलाच पुढच्या महिन्यात. बरं वैशालीताई, तुम्हाला असं वाटतं की केशव उपाध्यायांनी म्हटलं त्याच्यात थोडंसं तथ्य आहे ना, की 40 दिवस मध्ये गेले, 30 दिवस गेले, सगळेच जण जे जे याच्यात होते ते सगळेच जण कोर्टात जाऊ शकले असते. बोला वैशालीताई. हां, नाही, आता पृथ्वीराज चव्हाणांचा जो उल्लेख झाला केशव उपाध्यायांनी केलाय, हो, जर तुम्ही बघितलं, सुरिंदर मोहन अरोरा नावाच्या माणसाने हे पिटिशन दाखल केलेलं आहे हायकोर्टामध्ये. माझ्याकडे ते आता मोबाईलवर आहे. बहुतेक केशव उपाध्याय तुमची आपण जे सांगताय, मला असं वाटतं. नाही, तुमचं वाटणं बरोबर आहे. आणि ह्या ऐका, आता तुम्ही माझं ऐका, मी मगाशी ऐकलं. बोला, पूर्ण करा. फक्त माहिती बेसिक चूक असेल तर फक्त महेश सर नंतर ती दुरुस्त करतील. बोला हेमलताताई, आपलं सॉरी वैशालीताई बोला. हे पिटिशन दाखल केले, हे पिटिशन दाखल केल्यानंतर हे हायकोर्टाने निर्देश दिले आणि FIR दाखल करण्याचे निर्देश दिले. म्हणजे ह्या FIRच्या आधारे ते FIR दाखल झालं. आणि त्याच्यानंतर एक मोठी गॅप, जी केशव उपाध्यायांनी आत्ताच सांगितलं, 40 दिवसाची गॅप गेली. आणि त्या 40 दिवसाच्या गॅपमध्ये तुम्ही मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्रात फिरले. लोकसभा झाल्यानंतर पवारसाहेब अजिबात बसले नाहीत. त्यांनी कोल्हापूर परिसरात पूरग्रस्तांचा दौरा केला आणि त्यानंतर ह्या सोलापूर पासून जो दौरा सुरू झाला त्याचा जो इम्पॅक्ट महाराष्ट्रात बघितला गेला, त्याला घाबरून BJPने ही कारवाई केलेली आहे असं माझं ठाम मत आहे. आणि मगाचा मुद्दा एक क्लिअर करते पुन्हा एकदा की पवार साहेबांनी सिपिनची तर विनंती मान्यच केली, कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रातली बिघडू नये. परंतु जर तुम्ही बघितलं असेल तर साहेबांनी एक ईमेल केला होता ईडीला की मी तुमच्याकडे उद्या येतोय, आणि ईडीने सुद्धा पवार साहेबांना सांगितलं की तुमची आता येण्याची चौकशीला गरज नाही. आणि बहुतेक ईडीनेच लिहिलेलं ते ईमेल आहे. ते ईमेल जर तुमच्याकडे नसेल तर केशव उपाध्याय साहेब माझ्या मोबाईलवर ते आहे, मी तुमच्याकडे फॉरवर्ड करू शकतो. वैशालीताई, तुमचा मुद्दा लक्षात आला. केशव उपाध्याय हात वर करतायत, त्यांना उत्तर द्यायचंय, पण तुमच्या आधीच्या निवेदनात एक बेसिक मधली चूक होती. महेश सर. नाही, मला हेच सांगायचं होतं की केशव उपाध्याय वारंवार जे पृथ्वीराज चव्हाणांचा या सगळ्या प्रकरणातला रोल याबद्दल बोलत होते, तो सुद्धा समजून घेतला पाहिजे. कारण 15 वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधला जो अंतर्गत संघर्ष होता, त्या अंतर्गत संघर्षामध्ये सातत्याने पृथ्वीराज चव्हाण यांची जी कारकीर्द होती त्या कारकिर्दीला विरोध करण्याचं काम त्यांच्याच बरोबर सत्तेत बसलेल्या राष्ट्रवादींनी सातत्याने केलं होतं. आणि त्यांच्या एकूण कारकिर्दीला म्हणजे ते जे निर्णय प्रक्रियेला उशीर लावत होते त्याला लकवा मारला आहे अशा पद्धतीची विधानं राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केली गेली होती. आणि त्यातून जो एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न होता, त्यामध्ये ही जी संपूर्ण केस आहे याचा उगम तिकडे कुठेतरी होता. आणि त्याच्याबद्दल आता दोन्ही पक्षांकडून काही बोललं जात नाही, कारण राहुल गांधींनी या सगळ्या प्रकरणी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिल्यानंतर काँग्रेसमधून आता काही प्रमाणात श्री शरद पवार यांच्या बाजूनी बोललं जात आहे. परंतु मुळातला जो संघर्ष आहे तो संघर्ष अजून कायम असलेला दिसतो. अजूनही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, अशोक चव्हाण असतील, याकडून कोणाही कडून शरद पवार यांच्या
मागे लागलेला हा जो सगळा ससेमिरा होता या संदर्भात विधान केलं गेलेलं दिसलेलं नाही आहे. तर हे जे काय आहे हे महाराष्ट्राला सुद्धा कळलं पाहिजे. आणि एकूणच सहकार चळवळ जी एकेकाळी महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा, राजकारणाचा, समाजकारणाचा आधार होती, गाभा होती, ती सहकार चळवळ कशा पद्धतीने अडचणीत आलेली आहे, त्यातून इतका मोठ्या प्रमाणात 25,000 कोटीचा घोटाळा कसा उघडकीस आलेला आहे यावर सुद्धा चर्चा झाल्या पाहिजेत. कारण नुसतं भावनिक आणि राजकारण या विषयावर बोलण्यात काही अर्थ नाही. बरोबर. आणि वैयक्तिक आरोप प्रत्यारोप करून इथे तर या चर्चेत तर काहीच उपयोग नाही. वैशालीताई फक्त 30 सेकंदात मग केशव उपाध्याय यांच्याकडे जाऊयात. बोला. हा, मला एवढंच सांगायचंय, फक्त काँग्रेसने नाही पण ज्या भाजप बरोबर शिवसेना आता सत्तेत बसलेली आहे त्यांनी सुद्धा शरद पवारांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. याच्याबद्दल पण केशव उपाध्यायांनी बोलावं. सांगूयात ना लगेच. आणि केशव उपाध्याय. दुसरं म्हणजे आता तुम्ही 25,000 कोटीच्या घोटाळ्याच्या 25,000 कोटीच्या घोटाळ्याबद्दल बोलला. ज्या बँकेचा टर्नओव्हर 13,000 कोटी आहे, ज्या बँकेमध्ये प्रॉफिट होतं तिथं 25,000 कोटीचा घोटाळा कसा होऊ शकतो याचं उत्तर केशव उपाध्यायांनी मला द्यावं. केशव उपाध्याय. सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. सगळ्यात पहिल्यांदा महेश म्हात्रेंचा जो मुद्दा मांडला तो खरं आहे. काँग्रेस राष्ट्रवादीतली एकमेकातली कुरघोडीचं हे सुरुवात झाली. ह्याचं अतिशय आणखीन एक मोठं उदाहरण महेश म्हात्रेंच्या लक्षात असेल. गेल्या वेळी विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे त्या दिवशी ती मुलाखत पायोनियर दैनिकात प्रकाशित झाली होती आणि त्यात पृथ्वीराज चव्हाणांनी असं म्हटलं होतं की राष्ट्रवादी सोबत असल्यामुळे अनेक घोटाळ्या गडबड्यांवरती कारवाई करता आली नाही. ही पायोनियर या इंग्रजी दैनिकामध्ये आलेली मुलाखत आहे. कृपया त्यांना ती ईमेलवरती हवी तर पाठवतो. दुसरा त्यातला मुद्दा, आत्ता काही दिवसापूर्वी शरद पवार अगदी गेल्या महिन्यामध्ये, आजही त्यांचा विश्वास काँग्रेसवर नाही, शरद पवार राणेंच्या पुस्तक प्रश्न कार्यक्रमात असं म्हणाले की काँग्रेसवाले नुसती आश्वासन देतात, पूर्ण करत नाहीत. मग या दोघातल्या नातेसंबंध कसे आहेत ते पूर्वीपासूनचे ते कालपर्यंत सुरू आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यातला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, भ्रष्टाचार कसा झाला थोडं सांगतो. 2004-2002 पासून सुरू झालेलं, त्याच्यानंतर वेगवेगळे पहिल्यांदा बँकेच्या ऑडिटरने ऑडिट रिपोर्ट दिला. त्या ऑडिट रिपोर्टच्या विरोधामध्ये हे लोक सुप्रीम कोर्टात गेले. त्याच्यानंतर त्या सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर नाबार्डकडनं तपासणी झाली. बँकेच्या ऑडिटरचा रिपोर्ट, नाबार्डचा रिपोर्ट सगळं सांगतोय. म्हणजे अतिशय कारखाने अनावश्यक पद्धतीने कर्ज वाटायचं, गोरगरीब शेतकऱ्यांसाठी राज्य शिखर बँक मदत व्हावी म्हणून ही केली गेली आणि त्या बँकेच्या शेतकऱ्यांना बुडवण्याचं काम या सगळ्या लोकांनी केलं. त्याच्याबद्दल थोडा सुद्धा कळवळा इथं बसलेल्या ताईंना नाहीये. हे मला दुःख. शेतकऱ्यांचे मुलं स्वतःला म्हणून घेतात. त्या शेतकऱ्यांना नागवण्याचं, बुडवण्याचं काम या बँकेच्या माध्यमातून या संचालकांनी केलं. ताई, त्यांच्याबद्दल 2 शब्द बोला, नाही तर तुम्ही शेतकऱ्यांबद्दल तुमच्या भावना या खोट्या दुटप्पी आहेत हे या ठिकाणी सिद्ध होईल. ठीक आहे. वैशालीताई, तुमच्याकडे येण्यापूर्वी हेमलताताई, तुमच्यावरही आरोप झाले आहेत. कारण तुमच्याच मुख्यमंत्र्यांचा हात क्रियाशील नाही असा आरोप झाला होता राष्ट्रवादीकडनं. नाही, आता केशव उपाध्याय जे बोलले की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अंतर्गत वाद आणि पृथ्वीराज चव्हाणांचं स्टेटमेंट, तर आता त्याच्याबद्दल मी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे किती मैत्रीपूर्ण संबंध आहेत या विषयावर बोलणार नाही. संपूर्ण जनतेने हा सगळा ओपन तमाशा बघितले, त्याबद्दल ते मी बोलणार नाही. पृथ्वीराज चव्हाणांबद्दल बोलायचं तर त्यांची कार्यशैली वेगळी होती, त्यांचा काम करण्याचा अनुभव वेगळा होता, त्यांचा वकूफ वेगळा होता आणि त्यांना ज्या पद्धतीचं काम करायचं होतं त्या गोष्टी जर त्यांच्या याच्यामध्ये बसल्या नाहीत तर ते कुठलीही फाईल पूर्ण अभ्यास केल्याशिवाय कशावरतीही सही करायचे नाहीत. हे त्यांचं काम होतं आणि त्या पद्धतीने अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत स्वच्छ प्रतिमेचा असा तो मुख्यमंत्री होता आणि त्या पद्धतीने ते काम करत होते. त्यामुळं पृथ्वीराज बाबांचा हात लकव्यासारखा का लकवा झाला असं जेव्हा शरद पवार म्हटले, त्यामागचं कारण असं होतं की ज्या पद्धतीने कामकाज व्हायला अपेक्षित होतं राष्ट्रवादीला ते त्या पद्धतीने नसेल झालं आणि त्या संदर्भात ते विधान होतं. याचा अर्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये प्रचंड वाद होते आणि काँग्रेसची मंडळी राष्ट्रवादीच्या सोबत नव्हती वगैरे ह्या सगळ्या म्हणण्याला काही अर्थ नाहीये. पण मग हेमलताताई, आताही राज्यातले नेते गप्पच आहेत ना, पवारांबद्दल बोलत नाहीयेत ते, ईडी बद्दलच बोलतायत फक्त. आमचे जे सर्वोच्च नेते आहेत त्यांनी ट्विट केलं, त्यांनी शरद पवारांशी संपर्क साधला, त्यांनी आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडलं, आमच्या प्रदेशाध्यक्षांनी आपलं म्हणणं मांडलं, एमपीसीसीच्या ग्रुपवर प्रत्येक नेत्यांनी या संदर्भात आपलं विधान मांडलं आणि आम्ही स्वतः ह्या ईडीच्या सगळ्या कारवाया आणि आम्ही स्वतः पोळलेलं गेलेलो आहोत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीने काम करतं ते आम्हाला माहिती आहे. त्यामुळे शरद पवारांवरती ही वेळ आल्यानंतर काँग्रेस पक्ष गप्प बसेल असं कुठलंही कारण नाही आणि तसं काही कारण असण्याचं
राष्ट्रवादीचंच नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे आता शेतकऱ्यांचा मुलांचा कळवळा नाहीये. शिखर बँक आणि सहकार चळवळ याबद्दल केशव उपाध्ये बोलले, तर मी स्वतः त्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या जवळून बघितलेल्या आहेत. सहकार चळवळ म्हणजे काय जवळून बघितलेली आहे. त्यामुळे या बँकेच्या प्रकरणामध्ये काय भ्रष्टाचार झाला, कसा भ्रष्टाचार झाला, ह्या सगळ्या गोष्टीला एक प्रकारचा मोल देऊन राजकारणासाठी त्याचा उपयोग करून ज्या बँकेचे संचालक सुद्धा शरद पवार कधी राहिले नाहीत, त्या शरद पवारांना केवळ त्यांचे विचाराचे लोक त्या बँकेमध्ये आहेत म्हणून शरद पवारांना दोषी ठरवणं, ही सगळी सूडबद्दीने कारवाई आणि महाराष्ट्रातल्या जनतेला कळतीये. ज्यांना सहकार काय हे झोपले होते का? इलेक्शनच्या 20 दिवस आधी ही कारवाई करतात, याचा अर्थ महाराष्ट्राला काही सांगायची गरज नाही. आणि सोयीस्कररित्या केशव उपाध्यांनी मी विचारलेला प्रश्न टाळलेला आहे. सातत्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ह्याच्यात येत आहेत. शिवसेनेने आम्हाला पाठिंबा जाहीर केला, कदाचित जाहीर उत्तर देतील केशव उपाध्ये. थोडक्यात नाही. वेळ संपत आली. सुरिंदर अरोरा नावाचा माणूस ज्यांनी पिटिशन दाखल केलेलं आहे, सुरिंदर अरोरा नावाचा माणूस कोण आहे, काय आहे, हे केशव उपाध्यांना चांगलं माहिती आहे, कारण तो त्यांच्याच केडरचा माणूस आहे. आणि केशव उपाध्ये नाही. आणि सेकंडली शेतकऱ्यांचा कळवळा जर तीच माहिती 10 वेळा सांग. तर मिलिंद हे काय चाललंय, मिलिंद हे काय चाललंय, सहकारी संस्था त्यांनी महाराष्ट्रात मिलिंद अरे मला बोलायला सांगितलं यामध्ये ठीक आहे. वैशालीताई तुमचा मुद्दा लक्षात आला. जर गेल्या वैशालीताई तुमच्या आरोपांना उत्तर तर देऊ दे, वेळ संपली आपली. असेल तर त्याचं नाव त्या संस्थेचं सांगा. बरं ठीक आहे वैशालीताई. हा केशव बोला, संपलं त्यांचं, तुम्ही बोला आता. 30 सेकंद तुमच्याकडे. मिलिंद मुळात असं आहे की एकच गोष्ट, मुद्दे नसले की तेच मुद्दे येतात. अहो गेले 4 वर्ष कोर्टात सुरू आहे, त्या कोर्टातनं निर्णय आला म्हणून ते 20 दिवसात कारवाई झाली, तुम्हाला त्याचं योग्य घेता येत नाही. हे उत्तर तेच पुन्हा माहिती नसलं, मुद्दे नसलं की तेच बोलत राहायचं, हे बरोबर नाही. दुसरं त्यातलं सगळ्यात महत्वाचं, सहकाराच्या नावाखाली शेतकऱ्यांची लुबाडणूक, सोसायट्यांमधनं काय होतं, हा सगळा इतिहास आहे. हा इतिहास राष्ट्रवादीचा जो असेल तर तसं करावं अशी अपेक्षा आहे का तुमच्या सगळ्यांनीच करावं? त्यामुळे सहकाराच्या नावाने सहाकार कसा महाराष्ट्रात झाला, अशा अनेक खटले या ठिकाणी आहेत. तर त्याच्यामुळे अहो काढा ना जरा सहकारी सोसायट्या, कुणी सोसायट्या खाल्ल्यात. अहो डीसीसी बँकेने डीसीसी बँकामध्ये काश्मी पद्धत आहे ना, भांडायची नावावर भांडणं. इथे का बोलत तुम्ही चॅनलवरती? मुद्दे नाही त्यांच्याकडे, बोलता येत नाहीये ना, कशाला तुम्ही अशा लोकांना? मिलिंद मला क्षमा करा, चर्चेमध्ये काय पद्धत आहे? दुसऱ्यावर बोलू द्यायचं नाही. तुमचा मुद्दा कळला. ही केशव कुठली उपाध्ये 30 पद्धत आहे? सेकंद. अहो तुम्ही केशव उपाध्ये मिलिंद काहीतरी चर्चेला दर्जा ठेवा. असं मध्ये दुसऱ्याचे बोलायची पद्धत नसते मिलिंद. केशव तुमचे 30 सेकंद अरे मी संपले. बोलतो मध्ये बोलतात महेश म्हात्रे ही पद्धत आहे का केशव चर्चेची? तुम्हाला 30 सेकंद नव्यानं बोला, पटकन मुद्दा मांडा. वैशालीताई 1 मिनिट. अरे त्या शांत बसल्या तर मी बोलत, ही दादागिरी इथे येऊन कसली? सगळीकडे राष्ट्रवादी कुठलेच म्हणत. केशव उपाध्ये बोला. 30 सेकंद माझी विनंती आहे. माझं झाल्यानंतर 30 तास बोलावं. माझी विनंती बोला केशव उपाध्ये. पूर्ण करू द्या. मग आपल्याला सगळ्यात कार्यक्रम पहिल्यांदा संपवायचा या राज्यामध्ये कशा पद्धतीने सोसायट्या सहित सहकाराचा कसे वाट लावली, हे अनेक सोसायट्या आपण बघितल्यात. अनेक किस्से त्याचे, डीसीसी बँक पुण्यात लुटून खाल्ल्या, ह्याचे सगळे किस्से सगळ्यांना माहिती आहेत. त्याच्यात वेळ द्यायची गरज नाही. त्यामुळे अशा पद्धतीने आज जर कारवाई होत असेल तर ती कोर्टाच निर्णय नव्हती आणि त्याला समोर गेलं पाहिजे. आणि यातनं सगळ्यात अजित पवारांतर एक शब्द कुणी बोलायला तयार नाही. म्हणजे फक्त म्हणजे आश्चर्य वाटलं या अख्ख्या चर्चेमध्ये अजित पवारांचं समर्थनात एक शब्द ताईंनी काढला नाही. म्हणजे काय सगळं चाललंय याच्यामध्ये? त्यांच्या पक्षाचे नेते सुद्धा त्यांचं समर्थन करत नाहीत. ह्याच्यापेक्षा अजून काय हवं मला सांगा. प्रश्नाचं मी उत्तर दिलेलं आहे. मला शरद पवारांचा प्रश्न विचारला, मी त्यांचं उत्तर दिलेलं आहे. तुमच्या तिघांची वेळ संपली. आपल्याला शेवटची काही 30-40 सेकंद बाकी आहेत. जसं तुम्ही शिवसेनेच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, तुम्ही कदाचित जाहीरपणे द्याल, तसं त्या अजितदादांच्या प्रश्नाचं उत्तर कदाचित जाहीरपणे देतील. महेश सर शेवटचे 30 सेकंद. एवढंच म्हणू इच्छितो की ज्या पद्धतीने हा सगळा घटनाक्रम घडत गेला, आपण सगळेजण जाणतो की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या 2 पक्षांमधले महत्त्वाचे नेते गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये त्यांनी स्वतःला विलीन करून घेतलेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे अगदी खुद्द काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते सुद्धा भाजपमध्ये आलेले आहेत.
आणि ज्यांच्या आधारावर मोठ्या प्रमाणात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातलं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केलं जात होतं. ते सहकारातले नेतेसुद्धा आपल्याला आता भाजपवासी झालेले दिसत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या सहकार चळवळीच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व मूळ धरून होतं, ती सहकार चळवळ ज्यावर आधारित होती ती शिखर बँक आणि त्या शिखर बँकेतील हा घोटाळा याचा आगामी राजकारणावर खूप मोठा परिणाम होणार आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा जो बालेकिल्ला होता, जी मूलभूत बैठक होती, ती बैठक या घटनेच्या निमित्ताने उस्कटलेली दिसते आणि त्यामुळे शरद पवारांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याची घोषणा केल्यानंतर काय होणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. परंतु आता ते तिथे जाऊ शकलेले नाही आहेत आणि त्यांना पुनश्च पुण्यामध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जावं लागलेलं आहे. याची जी दुर्गामी परिणाम जे आहेत ते आपल्याला आगामी निवडणुकीमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतील. आपण सगळेजण ते पाहायला उत्सुक असू, कारण राजकारण वेगाने बदलतंय. ही समीकरणं आपल्याला पटावरच्या सोंगट्या झपाट्यानं बदलत आहेत आणि राजकारणाच्या या सापशिडीच्या खेळामध्ये सापाची शिडी करायची का शिडीचा साप करायचा, अर्थात या दोन्ही गोष्टी भाजपच्या नेत्यांना चांगल्या माहिती आहेत आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना. हुशारी जनतेला दाखवायचे, कारण फासे तुम्हाला टाकायचे. आज इथेच थांबूयात. पाहत राहा बेधडक.